आपण आज बनवतोय स्पेशल रवा लाडू। तर हे बघा, रवा लाडू बनवण्यासाठी ही मी 3 वाट्या साखर घेतली। 3 वाट्या साखर घेतली। आता ह्याला पिसून घेणार आहे मी। आणि ह्याच वाटीने 4 वाट्या रवा आहे। 4 वाट्या रवा आहे आणि ही तूप आहे, हे अर्धा किलो तूप आहे। तर आपण बघू आता ह्यातलं किती जाते आपल्याला रवा लाडू बनवायला। तर आधी मी सुका रवा भाजून घेणार आहे। तर चला आता आपण गॅस ऑन करूया। गॅस ऑन केलाय आणि गॅस स्लो ठेवते। आपल्याला रवा करपवायचा नाही आणि ब्राउनी नाही करायचा, कलर रव्याचा चेंज नाही करायचा। आता आपण सुका रवा भाजून घेऊया। आधी सुका चांगला रवा भाजून घ्यायचा, म्हणजे आतपासून रवा भाजला जातो। नंतर आपण यात तूप टाकायचं। कारण हे मला दिवाळीला एकदा मी बनवले होते रवा लाडू। तर माझ्या भावाची मुलगी पुण्याला राहते आणि ती आलेली आहे आता। तर तिने सांगितलंय की आत्या, मला रवा लाडू तुमचे खूप आवडतात, तर तुम्ही रवा लाडू बनवून द्या मला। तर मी त्याच्यासाठी ही आज रवा लाडू बनवायला घेतलेला आहे। आता असा सुका रवा आहे ना, 5 मिनिटं चांगला 10 मिनिटं तरी भाजून घ्यायचा, म्हणजे त्याचा कच्चा पण निघून जातो। आणि नंतर तूप टाकून भाजायचं। आधी का बिगर तुपातच भाजायचा, तूप नाही टाकायचं आधी। आता आपण आहे ना, सुरेख कलर आलाय, आता ब्राऊनसा झालाय कलर। आता आपण तूप घालून घेऊ आणि छान सुगंध पण छान सुटलाय। तर आता ह्या टेजवर तूप घालायचंय आपल्याला। आणि पुढची स्टेप तुम्हाला सांगते कसं कसं रवा लाडू करायचं। तुमचा बिलकुल रवा लाडू बिघडणार नाही। आता बघा, हे सुक्का रवा मी छानसं भाजून घेतलाय। मला 10 मिनिटं लागलेले आहेत रवा स्लो गॅसवर भाजायला। आणि आणखी आपल्याला अजून 10 मिनिटं लागू शकतं तूप घातल्यानंतर भाजायला। कारण आपल्याला रवा लाडू बनवायचे तर आपला रवा कच्चा नाही राहिला पाहिजे आणि रव्याचा कलरही आपल्याला चेंज नाही करायचा। तर चला, तर तुम्हाला परत दाखवते। आता आपला रवा आहे ना हलका झालाय। आता आपण तुम्हाला माप सांगते ह्याचं परफेक्ट अजून। हा वजनी म्हणलं तर 1 किलो रवा आहे आणि ही साखर मी आता दळून घेतली। ही वजनी म्हणलं तर 1 किलो साखर आहे, पण मी त्यातली अर्धी वाटी साखर ठेवलेली आहे। आणि आता हे तूप घेतलंय आणि ह्या वाटीनेच ही रवा आहे ना, 4 वाटी रवा आहे। तर आता आपण एक वाटी तूप घातलंय ह्याच्यामध्ये। 4 वाटी रवा आहे वाटीने म्हणलं तर मापाने, आणि 3 वाटी साखर आहे। आता 1 वाटी आपण तूप घातलेलं आहे यात। अजून आपल्याला लागल्याच्या नंतर टाकूया आपण। तर आता तूप घालून पण आहे ना मस्त सुरेख भाजून घेऊ। आपल्याला रव्याचा कलर चेंज करायचा नाही, लक्षात ठेवा। बघू शकताय मी कंटिन्यू माझा हात चालू आहे, कारण रवा सोडायचा नाही। रवा सोडला तर तळाला लागू शकतो आणि रव्याचा कलरही चेंज नाही करायचा आपल्याला। कारण फास्ट गॅसवर तुम्ही रवा भाजताना वरनं तुम्हाला रवा भाजलेला दिसेल, पण आतमध्ये रवा कच्चा राहू शकतो। आणि हा रवा आहे बारीक रवा आहे। मोठा रवा असेल तर थोडा मिक्सरला फिरवून तुम्ही घेऊ शकता। आपलं 1 वाटी तूप घातलेलं ह्यात आहे, ते आता परफेक्ट होतंय आपल्याला, मला असं वाटतंय। नंतर कमी पडलं तर परत घालू शकतो आपण, पण आता तरी 1 वाटी काफी आहे। आणि आज आपण रवा लाडू काय पाकाचे चाचणीचे नाही बनवणार आहोत।
झटपट होणारे रवा लाडू बनवणार आहोत आपण. आता अशी मस्त सुगंध दरवळायला लागलाय. म्हणजे आताशी आपला रवा भाजायला लागलाय चांगला. तर आताशी सुगंध मस्त छानपैकी दरवळायला लागलाय. आणि स्लो गॅसवरच रवा भाजायचा, फास्ट गॅसवर भाजायचा नाही. तेव्हा ते आतपर्यंत रवा भाजल्या जातो. आणि रवा भाजायला कधी पण मोठं भांडं घ्यायचं, म्हणजे असा मोकळा रवा भाजू शकतो. छोटं भांडं नाही घ्यायचं. आणि जाड पुडाचं भांडं घ्यायचं, म्हणजे रवा करपत नाही. बघा कलर थोडा सुद्धा आपला चेंज झाला नाही. पुन्हा हा काय रव्याचा सुगंध दरवळायला लागलाय. आता रवा भाजत भाजत आलाय आपला. तर सुगंध खूप छान सुटलाय. तर अजून थोडंसं तूप लागेल माझ्या हिशोबाने. अजून आपण आहे ना 3-4 चमचे तूप घालून घेऊ. आता ही 1.5 वाटी तूप झाले, पण आता आपण 3-4 चमचे घालून घेऊ. आपल्याला ह्या तुपाची परत गरज लागणार आहे. आपल्याला परत त्यात अजून ती तूप घालायचं आहे. काय मस्त सुगंध यायला लागलाय. आता छानपैकी सुगंध यायला लागलाय. बघा आता आपला छान रवा भाजलाय, मस्त सुगंध दरवळायला लागलाय. आता आपण गॅस बंद करून घेऊया. बंद केला तरी भांडं गरम असतं, म्हणून आहे ना थोडे वेळ त्याला हलवायचं. तर बघा काय भारी रवा भाजलाय. थोडा सुद्धा कुठं सुद्धा मी ब्राऊन होऊन दिलेला नाही. रव्याचा कलर चेंज होऊन दिलेला नाही. आणि रवा एकदम परफेक्ट आतपासून शिजलेला आहे. बघू शकता तुम्ही. आता थोडासा गरम आहे ना भांडं, तर ह्याला थोडे वेळ आपण असंच हलवत राहू, नाही तर खाली आपला रवा ब्राऊन होऊ शकतो. आणि मला साधारण 20 मिनिटं लागले हा रवा भाजण्यासाठी. कारण स्लो गॅसवर भाजलाय ना, तर 20 मिनिटं माझे गेले त्याच्यामध्ये. आता ह्या स्टेजवर आपण ती साखर आहे ना पिसलेली, ती आपण ह्यात घालून घेऊया. माझ्या भाचीला गोड आवडतात लाडू. तुम्हाला तुमच्या गोडीप्रमाणे साखर घालू शकता, पण तिला गोड आवडतात म्हणून जास्ती मी साखर घातलेली आहे. आता ही आपण असं मस्तपैकी हलवून घेऊ. तर आपली साखर गरम मध्ये काय होतं, तर जरा पिघळते. बघा आता आपण परफेक्टली हे मिश्रण असं हलवून घेऊया. असं हलवून घ्यायचं. ते राहिलेलं तूप पण आपण ह्यात घालून घेऊ गरम मध्ये ना. ते तूप पिघळून आता हे आपलं ना तूप किती गेलंय माहितीये का? 1.5 वाटी गेले आपल्या ह्यात तूप. 1.5 वाटी गेले भाजायला आपल्याला रवा. आता ही साखर पण आपण ह्यात टाकून घेतली, तूप पण टाकून घेतलंय ती. आता हे गरम मध्ये आपलं हे तूप पिघळून जरा नी रवा पण आपला, साखर पण त्यात पिघळून जाईल. मला वाटतं अजून आपल्याला तूप लागणार आहे त्याच्यात. आपण अजून अर्धी वाटी तूप घालूया, कारण आपल्याला आत्ताच तूप घालायचंय, परत तूप घालता येत नाही.
आता बघा अजून मी अर्धी वाटी तूप घातलेलं आहे, म्हणजे आपल्या 1 किलो रव्याला आपलं 2 वाटी तूप गेलंय. कारण परत आपल्याला ह्यात तूप घालता येत नाही, म्हणून आपण आताच तूप घालायचं, गरम आहे तोपर्यंतच. पण रवा भाजताना आपल्याला कमीच घालायचं असतं, नंतर घालायचं तूप जास्त. आता आपल्या ह्यात परफेक्ट तूप झाले. आता आपण हे सगळं झाकून ठेवू असं. पण असं झाकलं ना तर आता त्या साखरामुळं त्या तुपामुळं काय होईल, आपला रवा जे आहे ना तो फुलल्या जाईल. आपण आता ह्याला झाकण लावून 10 मिनिटं ठेवूया. थंड करायचं नाही, 10 मिनिटं ठेवू आपण, 5-10 मिनिटं. चला बघू आता आपण. थोडं थंड झालंय का? थंड झालंय. मस्त आपलं साखर झाली त्यात. आता ह्याला आपण थोडं थोडं करून मिक्सरला पिसून घेऊ. ते बघा आता ही आपण मिक्सरला फिरून घेते. आपण त्याला ताटात काढून घेऊया आणि बाकी सगळं पिसून घेऊया. आता आपलं हे सगळं पिसून घेतलं आहे आपण. हे बघा आता आपण त्याचे मस्तपैकी लाडू वळून घेऊ. कारण ह्याला आपल्याला जास्ती थंड नाही करायचं. थंड झाले तर आपल्याला हे लाडू वळता येणार नाही. आता हे 1 किलो रव्याला अर्धा किलो तूप लागलंय. त्यातलं एवढं तूप बसलंय, म्हणजे अर्धी वाटी तूप बसलंय बघा. आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊ. हाताला थोडं तूप लावून घेतलंय. मस्त येतात आपले लाडू वळायला. बघा किती भारी लाडू झाले बघा. असे ना आपले सगळे लाडू वळून घेऊ आपण. हे बिन पाकाचे लाडू आहेत हा, त्याला पाक केलेला नाही मी. आणि हे सगळे परफेक्ट तुम्हाला रेसिपी दाखवलेले आहे. मस्त लाडू वळता येतात. हे बघा हे का गोल गरगरीत लाडू होतात. हे का आता तुम्हाला दाखवते सगळं लाडू वळून झाल्यावर. बघा आपले लाडू कसे झालेत, गरगरीत मस्त झालेत ना. आता हे आपण किती झालेत ते बघूया. 1 किलोचे लाडू आहेत नाही, आपण किती झालेत ते बघूया. आता बघा हे आपले 1 किलो रव्याचे लाडू 61 झालेले आहेत. आणि तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा एकदम नरम झालाय आहे का. मग असंच माझा व्हिडिओ बघत जावा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ह्या माझ्या पद्धतीने तुम्ही लाडू बनवून बघा, परफेक्ट होणार. ह्याला नाही चाचणी घेतली, नाही पाक केला, बिगर पाकाचे आणि फटफट बनणारे हे लाडू आहेत. तर तुम्ही पण आहे ना असेच लाडू बनवून बघा. मग चला बाय.